लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमा धारकांना 8, डिग्री पास विद्यार्थ्यांना 10,000 देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा। सुरजागड इस्पातमुळे 7,000 रोजगार निर्माण होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भगदाड, एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर एमएसआरडीसीच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावर धाव घेत पाहणी। एमएसआरडीसीनं समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड नसल्याचं पत्रक काढून दावा केला होता। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप अजूनही सुरू। यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सगळ्या रस्त्यांवर एकूण 5,396 खड्डे पडल्याचं समोर। यातील 5,194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। एमएसआरडीसीनं हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प, 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। तर सदर समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश। पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं। हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड झालंय। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी स्थगित। मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी इथं 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटीचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती मागवली। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंच्या खासदारकीला आव्हान, निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाल चव्हाण यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। गडचिरोलीतील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या लोहपोलाद प्रकल्पासाठी तब्बल 250 एकर जागा दिली। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा, कोणताही मोबदला घेतलेला नाही आणि घेणारही नाही, धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। कामाठीपुरातील 100 वर्ष जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, देवल इमारतीमधल्या भाडेकरूंना दिलासा नाही। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मुंबई हायकोर्टात आरोपपत्र दाखल। 200 चौरस फुटांचं होर्डिंग 33,000 चौरस फुटांचं कसं झालं, आरोपपत्रात खडा सवाल। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहीम, 1 ते 15 जुलै दरम्यान एकूण 803 किलो प्लास्टिक जप्त, तर एकूण 4,01,400 रुपये दंड वसूल। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील धनज मुगट रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थी नागरिक जीवघेणा प्रवास करतायत। 4 दिवसात किमान या रस्त्याची डागडुजी तरी करा, अन्यथा याच रस्त्यावर आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आदित्य ठाकरेंचा कर्जत आणि उरण मतदारसंघात दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। उरणची जागा आपल्या पक्षाकडे मागवून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना सांगणार, आदित्य ठाकरेंचं शिवसंवाद यात्रेदरम्यान वक्तव्य। लवकरच केंद्रात वेगळा खेळ होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसणार आहे, आदित्य ठाकरेंचं विधान। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा, स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। आज अजित पवारांचा नागपूर दौरा, राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। मुंबईमध्ये ठाकरे गटाची बैठक, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या या संदर्भात चर्चा झाली। संजय राऊत यांची माहिती।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.